MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा। मॅच नंतर आपण आता 2020 वरती आलो, म्हणजे टाइम पिरियड कमी होत चाललेला आहे। आपल्याला जो टाइम पिरियड मिळेल शहानवाज भाई त्याच्यामध्ये चांगलं काम करून मोकळं व्हायचं। नंतर लोकांनी संधी आपल्याला देऊ नाहीतर नाही देऊ, आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या गावकरी मंडळानं केलेला आहे। 126 कोटीच्या पाणी योजनेचं काम आहे। शरद भाऊंनी जी काही विकास कामं सांगितली ती विकास कामं टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं, या पाणी योजनेच्या नळजोडणीचं काम झाल्यानंतर या बेलापूर आयनापूरचे जे रस्ते राहिलेले आहेत, की जे 10-15 वर्ष हाजीसाहेब झालेले नाहीत, ते रस्ते टप्प्याटप्प्यानं पक्कं करण्याचं, दुरुस्त करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। ते सगळे कामं आपल्या सगळ्यांच्या साथीनं मी आपल्याला आश्वासित करतो की हे कामं सगळ्यात प्रायोरिटी घेऊन या पुढच्या कालावधीमध्ये आणि मग त्या पद्धतीने एक उत्कृष्ट असं बेलापूरच्या जडणघडणीमध्ये जसं हरिहरनगर रामगड आहे, चांदनगर आहे, परत आपल्या बेलापूरचे विविध भाग आहेत, आमच्या इकडचे काही भाग आहेत, तसंच आता एक नवीन आपण वसाहत तयार केलेली आहे। एक रामगडचं जे गाव आहे त्याला आपण राधाकृष्ण नगर म्हणून नाव दिलेलं आहे, आणि जे गायकवाडचं नाव जागा आहे त्याला सुजयनगर म्हणून नाव दिलेलं आहे।